आपल्यापैकी कोणाच असेल तिचे नसेल त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केलेला आहे. आपल्याला दिसत नाही पण टाळ्या वाजवा. त्याचबरोबर पुष्पहार अर्पण टाळ्याचा प्रकार केला तरी अशी विनंती करतो. त्यांना जायचं सुद्धा आहे आणि उत्तम वक्ते म्हणून त्या चालले लागले होते तेव्हा त्याचं पुन्हा एकदा आपण लवकर बोलले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर तेव्हा महाराष्ट्रामध्ये तरी सर्वांनी पुन्हा एकदा फुल दे. अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आता पण चाललेला आहे. तेव्हा या कार्यक्रमाला आपले विचार मांडण्यासाठी माजी शिक्षण अधिकारी सन्माननीय खैरे साहेब हे सुद्धा आपले विचार मांडणार आहे. कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्रभर कुठेही लागलं पण कुठेही छत्रपती शिवाजी महाराज पुरेशाह आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या ह्या आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी जी माझी अध्यक्ष म्हणून जी निवड केलेली आहे ते मी स्वीकारतो. आजच्या कार्यक्रमाला आपण खूप शांततेने सहकार्य कराल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि अध्यक्षपद स्वीकारतो. पहिली दुकानामध्ये भेट देतो ते सगळे विचारपूस करतो की इतका मला अभिमान तुझा आहे बाळा की तू लहान आहेस, खूप लहान आहेस, तुला तू भरपूर काय करायचंय आणि ते जवळजवळ 32 सेवा तू लोकांना देणार आहेस. किती सेवा देणार आहेस? 32 प्रकारच्या सेवा तू या ठिकाणी लोकांना देणार आहेस. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणेल का नावच ठेवलं आधार. लक्षात आलं का? तुझं नाव काय? आधार. सगळ्यांना आधार देण्याचं काम आयुष्यभर तुला करायचं आहे आणि तुझ्या नशिबी ती आहे आणि तू ठरवलेलं आहेस की मी सगळ्यांना आधार देणार आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आधार ही जी संस्था या ठिकाणी आहे या ठिकाणी आज चंदनाचा गंध आला आणि वाळवंटाचा किनारा आज पाऊलांनी धन्य झाला. स्पर्श होता पाऊलांच्या हासल्या दाही दिशा आणि रंग फिरवायच्या सरीनी बोलती झाली उषा. या क्षणी आला तर तुम्ही, या क्षणी आला तर तुम्ही भाग्य गणेशचे थोर झाले, भाग्य गणेशचे थोर झाले. मला फक्त मी स्वारी म्हणतोय. मी आताच याला अध्यक्षाला सांगितलं की माझ्यावर एक मोठी आपत्ती आलेली आहे. त्या आपत्तीला मला 7 पर्यंत अलिबाग मध्ये जायचं आहे. मला गणेशवर भरपूर बोलायचं होतं पण गणेशने माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मोठा एक सन्मान या ठिकाणी दिला. त्याबद्दल मी गणेश आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो.
आणि शुभेच्छा देतो आजही तुली, शुभेच्छा देतो आजही तुली, गोड शुभेच्छा जावे घेऊली, जावे तुम्ही खुशाल जावे, गुणवत्तेचे चीज करावे, हीच अपेक्षा तुम्हापासून, हीच अपेक्षा तुम्हापासून. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकीची मला इथं बोलायला संधी दिली त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. आज प्रजासत्ताक दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी 2 शब्द सांगेन. सरांनी बोलल्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता शिकणं झालं, संघटित होणं झालं, संघर्ष येतोय, पण येणारा संघर्ष हा आपल्याला काहीतरी करण्यामध्ये, असं सरांनी सांगितलं की एक प्रकार संघर्ष म्हणजे वेगळ्या ह्याच्यात संघर्ष नाही करायचा, पण येणारा संघर्ष हा आपल्याला नोकरी मिळण्यामध्ये असेल, जगण्यामध्ये असेल. मग जगण्यामध्ये म्हणजे काय की लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल, पैसा मिळवण्याची संघर्ष होऊन चालू आहे. मग पैसा काही नोकरीमधून सगळ्याला मिळणार नाही, मग नोकरी व्यतिरिक्त आपल्याला काय करावं लागणार आहे, संघर्ष करण्यासाठी आपल्याला उद्योग करणं गरजेचं आहे. मग उद्योग संदर्भात ह्या आधार जनसेवेकडून काही यापुढे कुठलीही कामं केली जातील, त्यामध्ये माझ्याकडून ह्या संस्थेला त्या उद्योग कसे उभारायचे, उद्योगात कुठल्या उद्योगाच्या संधी असतील, त्या उद्योगाला अडचणी कुठल्या येतील, उद्योगाला फंड कुठला तयार करायचा आहे, किंवा त्या उद्योगाला शासनाच्या कुठल्या योजना असतील की त्या अनुदानातून असतील, अशा प्रकारच्या कुठल्याही तुमच्या अडचणी असतील, म्हणजे संघर्ष करायचा उद्योगामध्ये पण करायचा आहे. तो उद्योग मोठ्या होण्यासाठी संघर्ष करताना ह्या आधार जनसेवेची केव्हाही मदत लागली तेव्हा ते गणेश कांबळे साहेब तरी आहेतच, पण त्यांच्याबरोबर आमची पण साथ असेल. ह्यामध्ये कुणालाही जे पेपरवर्क वगैरे सरांनी सांगितले की पेपरवरची सगळी सुविधा आहे, त्या पेपरवरच्या सगळ्या सुविधांमध्ये त्या पेपरचा वापर करून प्रत्येकाने छोटासा का होईना उद्योग चालू करा. उद्योग केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला स्वयंरोजगार असेल, उद्योग असेल किंवा उद्योग करून दुसऱ्याला रोजगार देण्याची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. म्हणून येणाऱ्या काळात जर कोणाला असेल तर जरूर संस्थेकडून आम्ही त्यांची मदत करू. मला एवढं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वासनी आणि त्यांचे आभार. राजाश्री छत्रपती यांना मानांकन करा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. स्त्री शिक्षणाचे पुण्याचे ज्योतिबा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याही विचारात पवित्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी अंत्यमित्र गणेशजी कांबळे यांनी समाजामध्ये जागृतीचं काम सुरू केलेलं आहे, संस्था रजिस्टर केलेली आहे आणि आज एक प्रकारचं एक नवीन दालन त्यांनी जनतेसमोर उभं केलेलं आहे. ई डिजिटल सेवा केंद्र आणि झेरॉक्स ही अनेक काही कागदपत्र असतात ती आपल्याला मिळणं, सरकारी खात्यामध्ये जाऊन आपल्याला खेपा माराव्या लागतात, माणूस जागेवर नसतो. अशा विविध सेवा, मग ती रेशन कार्डची कामं असतील, आदिवासी प्रमाणपत्र असतील, असे विविध प्रकारची कागदपत्र ही जी आपल्या या भारतामध्ये लागतात, अशा अनेक कागदपत्र उपलब्ध करून एक दालन गणेशजी कांबळेंनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण त्यांचं आणि वहिनींचं जोरदार टाळ्या देऊन त्यांचं मनापासून कौतुक करूया. समाज हा जो चाललेला आहे, अशा सगळीच माणसं वाईट नसतात आणि सगळीच माणसं चांगली नसतात, पण जी काही माणूस आहेत ही माणसं चांगली आहेत. मग त्यात पत्रकार असतील, तुमच्यासारखे वकील साहेब असतील, की शिक्षणासाठी सामाजिक लोकांसाठी न्याय देणारे अशी माणसं थोडीफार असतील, पण त्याच्या जीवावर हे जग चाललेलं आहे. आणि त्यातले गणेश कांबळेंनी चांगली सुरुवात केलेली आहे. खूप कळमळीचा कार्यकर्ता आहे. आपला व्यवसाय सांभाळून हे सगळं करणं थोडं सोपं नाही आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं उभं करणं हा सर्वात एक मोठा आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली आणि आता तर आमच्या काय प्रथामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, काही चिटकूट घटना होत असतात, पण आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. चांगलं शिक्षण घ्या, एकत्र व्हा. संघर्ष म्हणजे मारामारी असं समजू नका.
ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून त्याचा संघर्ष केला पाहिजे. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत आपण दिल्या पाहिजे. नाही तर अनेक वेळा आम्ही काय करतो, चुकीचा अर्थ लावतो आणि चुकीचा आपापसातच संघर्ष करत बसतो. जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती चर्चा होत असते. असा व्यवसाय त्यांनी केला. आधार कार्ड मध्ये संपूर्ण समाजाचा एक प्रकारचे ते एक सेवाच आहे. प्रत्येक रेशन कार्ड आहे, आयुष्यमान भारताचं कार्ड आहे, म्हणजे जीवनाला आवश्यक असणारी जी कार्ड आहे ती आता एक आमचे गणेश कांबळे करणार आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की जीवनामध्ये असं काहीतरी करणं गरजेचं आहे. जीवन एक असं आहे की नोकरीच्या पाठीमागे आजचा तरुण निघालेला नोकरी आता राहिलेल्या नाही. तर आपल्याला जर पुढे जायचं असेल तर धंद्याकडे वळायला पाहिजे आणि जो धंद्याकडे वळेल तोच पुढे जगेल. तर मी आमच्या संस्था बळेशाह आंबेडकर विचार मंचाचा संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. आदम जैनसेवा सामाजिक संस्था या संस्थेला भविष्यामध्ये काही अडचणी आल्या, काही रेकॉर्ड करायचं असेल, काही होऊ दे, त्यावेळी आपण ज्यावेळी ते बोलवतील त्यावेळी आपण त्यांना नक्कीच सहकार्य करू हे आणि त्यांना भावी कार्यासाठी खूप म्हणजे आधार जनसेवा सामाजिक संस्था एवढं मर्यादित न ठेवता त्यांनी अत्यंत चांगलं म्हणजे चांगलं धोरण हे केलेलं आहे. कर्जत शहरासह ई डिजिटल सेवा केंद्र म्हणजे काही लोकांचा आता तुम्ही बघतोय फक्त संस्था रजिस्टर करतात आणि त्या कार्याखाली हे करतात, परंतु सरांनी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आज ही काळानुरूप गरज आहे. सरांना या कार्यात माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. त्या ठिकाणी एकापणात काम करायचा, त्या कामाचा तो मालक झाला म्हणजे काम करून. तर असं होणं फार क्वचित आणि दुर्मिळ असतंय. आणि त्याला लहानपणापासून मी जेव्हापासून बोलत होतो तेव्हा त्याला एक सामाजिक आवड निर्माण होती. त्या सामाजिक आवड निर्माण असल्यामुळे त्यांनी आधार संस्था उभी केली आणि या आधार संस्थेमधून त्याचं फार विजन आहे की वृद्धाश्रम काढावा, म्हाताऱ्यांना सांभाळावं, बरोबर आहे, शैक्षणिक लोकांना मदत करावी. तर खरोखर ह्या कार्याला मी सॅल्यूट करतो. तंत्रज्ञानाचं औचित्य साधून माझे मित्र गणेशजी कांबळे यांनी आधार जनसेवा सामाजिक संस्थेचा त्यांनी ओपनिंग केलं. त्याबद्दल मी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि गणेश कांबळेंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की त्यांनी म्हणजे गोरगरीब असू दे, विद्यार्थी असू दे, त्यांनी अनेक वेळा त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे, पण कधी अशी स्वतः परिस्थिती केलेली नाहीये. आणि जेव्हा ते स्वतःहून कधी पुढे आले नाही किंवा मी केलं किंवा काय, तर ते करत राहिले. त्यांचं हे कार्य असंच आहे. आज त्यांनी आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आज त्यांनी डिजिटल सेवा केंद्र देखील चालू केलंय. त्याचं भविष्यात सगळ्यांनाच उपयोग होईल. त्या अर्थाने मी त्यांना माझ्याकडून जी काही मदत होईल किंवा त्यांनी आम्हाला सांगावं तुम्हाला काय सहकार्य अपेक्षित आहे, आम्ही त्यांना हे सर्व करण्यासाठी तत्पर आहे. आणि तसं आमचे राजा भाऊ कोट्यारी सर, आमचे कायद्याचे हे देखील आम्हाला नेहमी सहकार्य करतात. आज मी पत्रकार असल्यामुळे त्याचं मी जास्त बोलू शकत नाही. धन्यवाद. डॉक्टर राजेंद्र मुजीबकरांपासून तर आमदार मंडळीपासून तर अनेक मंत्री 5 मंत्र्यांच्या बरोबर झालं. पण आजचा हा कार्यक्रम आमच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे, नेतृत्व आहे. कारण या कार्यक्रमाचं मूळ आपण जर लक्षात घेतलं तर अतिशय महत्वाचं आहे. कारण सर्वसामान्यांचं मी पहिल्या बोलल्याप्रमाणे सर्वसामान्यांसाठी ही आधार संस्था आहे. You should have the burning desire to get what you want. You should have the burning desire to get what you want. तुमच्यात जर ज्वलंत इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला हवं ते करता येऊ शकतं. आणि गणेशजी त्याला हात घातलेला आहे. उघडणार आहे त्यावेळेस या सर निमंत्रक पत्रिका देतो. 1500 येथे अनेक कदम साहेब हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये